नमस्कार मंडळी, तर आज आपण काहीतरी ऍडव्हेंचर ट्रिप करणार आहोत आणि ती तुम्हाला काय आहे ते बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा. तर आपण आता विरार मधून इथे नायगावला आलो ट्रेनने आणि ह्या पुढे आता आपण रिक्षा घेऊन आपल्या मित्राच्या इकडे जाणार आहोत. तर तुम्ही पूर्ण बघा, काहीतरी आज ऍडव्हेंचर आपण करणार आहोत. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असेल हा आपला, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा त्यासाठी. तर चला आता आपण जाऊया रिक्षा. आपण पहिले ऑटो बघूया आणि पुढे निघूया. सो गाईज, आता आपण ऑटो पकडली आहे, चाललो आहे. कुठे चाललो माऊली आपण? पांजूला चाललो आहे आणि तिथून मग आपली जर्नी स्टार्ट होणार आहे. काहीतरी मी सांगत नाही अगोदर तुम्हाला, पण काहीतरी आज युनिक आपण आणि असं ऍडव्हेंचरस ट्राय करणार आहोत. चला मित्रांनो, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. अपना पुजाडा भाई. तर गाईज, आपण आता पांजूला उतरलो ऑटोतून आणि आपला मित्र पण आपल्याला भेटलाय. तो काहीतरी सामान आणायला गेलाय. तो पण आपण थोडा पुढे चालत चालत जाऊ. चला, एन्जॉय करा तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण बघा, तर तुम्हाला समजेल की काय आपण ऍडव्हेंचर आज करणार आहोत ते. चला जाऊया. पहिल्यांदा चाललोय तिकडे, माझी तर पहिल्यांदाच चाललोय मी. आता माहित नाही काय होणार आहे, काही नाही. घाबरलेला आहे, खूपच घाबरलाय की काय होईल काय नाही, बट आपण करू. चला, पूर्ण जर्नी तुम्हाला दाखवू आम्ही. पूर्ण दिवसभर आपण तिकडे जाणार आहोत. तर चला जाऊया. सो फायनली आपण नायगाव बंदरला पोचलो आहोत आणि इकडून तुम्हाला थोडी हिंट लागलीच असेल आपण काय करणार आहोत ते. सो चला, लेट्स गो. सो गाईज, ही बोट बघताय तुम्ही, तिकडून लोक म्हणजे त्या बंदरावरून या बंदरावर येत असतात काय कामानिमित्त. बिकॉज त्या साईडला काय एवढं आहे नाही, तर बाजारपेठ वगैरे या साईडला आहे. तर त्या साईडला बघाल तर त्या साईडला पण एक बंदर आहे, बट तिकडे एवढं दुकानं वगैरे आहेत नाही, तर त्यामुळे लोक इकडे येतात. आणि बघा आपली छोटी बोट ही आली आपल्याला घेऊन जाण्यासाठी. माऊली अजूनही घाबरतोय, पण बघूया. त्याला बोललो आम्ही काय एवढं होणार नाही, घाबरू नकोस. तर आपण जाऊया आपल्या मोठ्या बोटमध्ये. आणि गाईज, आपण ही एक बोट घेतली आहे कारण आपण नंतर तिकडून एक बेटवर जाणार आहोत. तर डायरेक्ट आपण मोठ्या बोटने नाही जाऊ शकत, तर त्यासाठी आपण ही छोटी बोट घेऊन जाणार आहोत. आणि तर बघा, ही आहे आपली आजची सवारी आणि आपली बोट. सो गाईज, आता आपण बोटमध्ये चढलो आहोत आणि बघा आपल्या खाण्याची सोय चालू आहे. मस्त सुरमई फ्राय बघू शकता गाईज. बोटीमध्ये ताजं ताजं मावळं खायचं आहे आता आपल्याला. पूर्ण तयारी चालू आहे. आणि इकडे आपला प्रतीक भाऊ सुद्धा थोडं मदत करतोय मटण साफ वगैरे करायला. आणि बघा, खूप खाण्यासाठी आपल्याला आज खूप व्हरायटी आहे तिकडे. प्रतीक भाऊ फुल जोरदार मटण साफ करतोय. आणि पाऊली आता कसं वाटतं का तुला? ते तर अजूनपर्यंत वाटत नाही, कारण अजून बोट आतमध्ये जास्त गेलेली नाही. आता जास्त जेव्हा जाईल तेव्हा मजा तर फुल व्हा, एक नंबर मजा आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, हा नजारा काय वेगळाच वाटतोय. कारण इकडे घरांची जे हे आहेत, ज्या प्रकारे ही घरं आहेत, असं वाटतंय की आपण कुठे वेगळ्याच ठिकाणी आलोत. आणि ही बोट तुम्ही पाहू शकता, एवढा सुंदर प्रकारे त्यांनी सजवलेली आहे. आणि आपण ज्याची वाट पाहत होतो, म्हणजे ज्या बेटावर आपण जाणार आहोत, ते आता थोड्याच वेळात आपण तिथे पोचू. खूप असं आतुरता आहे की तिकडे काय असेल काय नाही ते. बघा, जवळपास आपण आता पोचलोच आहोत. आता तिथे जाऊन आपण आपल्या छोट्या बोटमधून पुढे जाणार, कारण मोठी बोट डायरेक्ट आपण तिकडे घेऊन जाऊ शकत नाही. तर बघा मित्रांनो, आपण ऑलमोस्ट पोचलो आता तिकडे. तर मित्रांनो, आपण ती छोटी बोट आणली होती, त्यामध्ये आपण आता उतरलो आणि आपण चाललो आहोत आता.
त्या पेटावर. आणि बोटीतून जाताना थोडा फ्लॅक्स तो बनता है, इसलिए थोडं पाणी बिणी उडवून आपण थोडी मजा केली आहे. बघा भागेश भाऊ फुल फोटोग्राफीमध्ये बिझी आहे. सो गाईज आता आपण आपल्या त्या पाठी बोट बघताय त्या बोटीतून आपण ह्या बोटमध्ये आलो आणि नंतर आता इकडून आता आपण ह्या आयलँडवर आलो. मुंबईपासून लांब आहेत गाईज, खूप लांब आहे आता एक पाठ. या बोटमधून आपण आता इकडे आलो या लँडवर. आणि आपला प्रतीक भाऊ सांगेल की या लँडबद्दल काय माहिती वगैरे. नमस्कार मंडळी, दरवर्षीप्रमाणे यंदाही आमची पिकनिक निघाली आहे कोसाफिरीवर. कोसाफिरी मान्यता अशी आहे की जेणेकरून कोळी बांधव असं त्यांची मच्छीमाराची जी हे असते, जेणेकरून जी नमस्कार मंडळी, जे मच्छीमारांची जी ही असते, जेणेकरून मच्छीमार जे त्यांची जर्नी स्टार्ट करतात, त्यांचं देवस्थान म्हणून हे असतं. या लँडची अशी मान्यता आहे की जे मच्छीमार आहेत ते जर मच्छीमारी चालू करतात तर पहिले इकडे येऊन ते स्टार्ट करतात, मच्छीमारी चालू करतात. तर मच्छीमार बांधव जे दरवर्षी मच्छीमारी स्टार्ट करतात तर पहिलं इकडे येऊन देवस्थानाच्या पाया वगैरे पडून पूजा करून पुढे ते निघतात. सो गाईज आपण आता वरती चाललो. प्रतीक भाऊ आता आपल्याला सांगणार आहे इकडच्या लाईनची माहिती थोडी. नमस्कार मंडळी, जर आपण इकडे बघू शकता, इकडे आपल्या हिंदू धर्माचा, ख्रिस्ती धर्म, तसंच मोमेडन म्हणजे मुस्लिम त्या लोकांचं इकडे देवस्थान आहे. तर आपण बघू शकता इकडे चालू आहे. त्याप्रमाणे इकडे एक प्रथा आहे, एक गोळा म्हणून आहे, तो आपण एका हाताने उतरायला ट्राय करूया, बघूया आपल्याशी उतरतो की नाही. काय माय बेस्ट उचलणार माझ्याशी उचललं नाही, पण सांगतो की असं आहे ना, असं उचलायचं आहे. फक्त अशा पंजाब त्याला इथे काय होत नाही, पण आपण ट्राय करू आता. आता बघा आपला माऊली भाऊ ट्राय करतोय, बघूया. तसा नाही उचलायचं आहे, असं फक्त पंजा पकडायचा असा आणि असा उचलाय न फिरवता. ह्याने पण घेऊ. नेक्स्ट स्टेज आपला भागेश भाऊ ट्राय करतोय. नाही, हा दुसरा एक दादा आहे, ट्राय करतोय सरळ. नाही तो पहिल्यापासून किती वर्ष झाले आम्ही लहान जास्त नाही तेव्हा लगेच असा पकडला असता. भाग्या चल चालू कर. हा थांब, हा दादा उचलून दे फक्त. तो चल. भाग्या भाऊ आता ट्राय करतो, बघू. ताकद दंडामध्ये ताकद पण पाहिजे ना. आता आपण हा दुसरा एक दादा ट्राय करतो, बघू. आता आपण ट्राय करतो. मयूर घरात हा दादा आहे, तो आता उचलून दाखवेल आपल्याला सगळा. एक नंबर. हा दगड का हाताने सरळ रेषेमध्ये उचलायचा असतो. आपल्याला काही जमला नाही, पण तो एक दादा होता म्हणून त्याने तो उचलून दाखवला आपल्याला. तर मित्रांनो, या बेटावर आपल्याला तिन्ही धर्माच्या देवांचं अस्तित्व आपल्याला जाणवते. आणि बघा, हनुमानची, ख्रिस लोकांचा क्रॉस आणि मोमेडन लोकांची मस्जिद इकडे आहे. जय बजरंग बली की. इथे आपण पाहू शकता इथे मूर्ती आहे आणि बघा स्थापना वगैरे कधी केली आहे ती सगळं इथे मेन्शन केलं. पवनपुत्र हनुमान 1 मे 2016 हनुमान टापू टेकडी. नाव सी दिस व्ह्यू गाईज. समोर बघा बिल्डिंग आहेत, किती छान असा व्ह्यू आहे. वातावरण खूप स्ट्रेस वाले आणि इकडचं वातावरण समुद्राची हवा आणि समुद्राचा हा वेव पूर्ण अविस्मरणीय आहे. आता मित्रांनो, आपण आता लाईट हाऊस वर चालले. आपला प्रतीक भाऊ पहिला वरती चाललाय, नंतर त्याच्या पाठोपाठ भागेश भाई चाललाय आणि आजचा घाबऱ्या माणूस सोनावणे चाललाय आता वरती.
चला चल चलो चलो सोनावणे वहिनी जरा मोबाईल घ्या म्हणजे मी पण येतो उलटा घ्या. तुम्ही व्ह्यू बघू शकता. आम्ही सर्वे तर वरती चढलेले आहेत आणि आता आमचे ब्लॉगर भूषण हे असे वरती येत आहेत. मजा तर खूप येते भावांनो. पहिला तर मी घाबरलो होतो पण वाटत नव्हतं की मी इथपर्यंत पोहोचू शकेल पण पोहोचलो आहे आणि खूप भारी वाटते आणि खूप मजा येते. तुम्ही बघू शकता सर्व काही दाखवतो तुम्हाला. थँक्यू सो मच. सकाळी आता आपण पण वरती चाललोय. चला जाऊया वरतून तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. खूप असा भारी व्ह्यू भेटणार आहे आपल्याला वरतून. तर चला वर जाऊ. वरतून तुम्ही व्ह्यू बघू शकता किती मस्त असा व्ह्यू आहे आणि शांत असं वातावरण आहे. ते बघा तिकडे आपली बोट आहे. That is called lighthouse. दॅट इज कॉल्ड लाईट हाऊस. आता सध्या तर तुम्हाला लाईट नाही दिसणार पण रात्री आल्यानंतर नक्कीच तुम्हाला लाईट दाखवतो. ही सौर ऊर्जा आहे त्यामुळे बल्ब पेटतो. बल्ब पेटतो करून आपल्याला परत एक छोटी बोट घ्यायला येईल आणि मग आपण आपल्या बोट मध्ये परत जाणार आहोत. प्रतीक भाई या लँडचं नाव काय आहे? मुसाफिर. कोशाफिर. सोनावणे भाऊ तुम्हाला काय आता बरं वाटते का? बरं तर वाटतं आणि मजा पण खूप येते. पण कधी इकडे आलात तर आरामात कारण मी सगळे एवढी शार्प आहेत की तुमचा पूर्ण पाय कापू शकतो. तो या एन्जॉय करा आणि जावा. काय जीवाची हानी होणार नाही याची दक्षता घ्या. आणि हे बघा आता आपली ती बोट आपली ती मेन बोट आहे ती तिकडे उभी आहे. आणि छोटी बोट आपल्याला इथून परत घेऊन चालली आहे. काय दादू? तेरा साथ ना छोडेंगे. बरोबर आहे. आकडी. एवढा छान एक्सपिरियन्स आपल्याला प्रतीक भाऊ घ्यायला भेटलाय. नमस्कार मंडळी. तसंच आपण बघू शकता इथे फिशिंग रोड सुद्धा चालू आहेत. तर आपण बघू शकता इथे मोठमोठे मासे देखील लागतात. तसेच डॉल्फिन दिसतात पण आज दिसले नाहीयेत. बॅड लक जाताना दिसतील का? जर ज्यांचा लक असेल त्यांना दिसतात असं मान्यता आहे. परंतु बॅड लक नेक्स्ट टाइम नक्की आपण बघूया. दिसतीलच नेक्स्ट टाइम नक्की पक्का प्रॉमिस. खतरों के खिलाड़ी भाई फुल देख भाग्या ऐसा जा तू. माझी स्लिप होती 100% माझी स्लिप आता माल कुबा नाही आता पहिले बघ कशी बरीचशी आहे. तुम्ही घाबरत नाही रे भाऊ. आज कुठं इकडे मी जमत मला आणि नंतर आपण परत आपल्या मोठ्या बोटमध्ये येऊन प्रवासाला परत सुरुवात केली. परतीचा प्रवास आपला. इथे तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या बोट आपल्याला पाहायला भेटतात आहे. आणि आपल्या बोटमधील भाई डायव्हर काय ऐकत नव्हते. त्यांनी उड्या मारून समुद्राचे पोहण्याचा आनंद घेत होते. आणि तुम्हाला पुढे एक दाखवतो मी. हे तो खूप सुंदर प्रकारे पोहतं. आपली पण मन झालं होतं पण आपण काय डाय मारली नाही. आपल्याला कपडे आणले नव्हते होतं. आणि मेन कॅरेक्टर आपल्या ह्याच्यात भाईला तिकडे पोहायला नाही भेटलं म्हणून भाईने स्वतःचा स्विमिंग पूल तयार करून त्यामध्ये मजा करत होता.
नंतर आपण थोडं ड्रायव्हर दादाचं वगैरे शूट घेतलं. आणि ड्रायव्हर दादा थोडी माहिती सांगत होता की असं कसे कसे ते लोक बोटीवर राहतात, काय करतात मच्छीमारीच्या टायमाला. आणि बघा किती सुंदर सुंदर अशा बोटी आपल्याला पाहायला भेटल्या या प्रवासामध्ये. खूप सुंदर अशा बोटी, विविध प्रकारच्या बोटी आपल्याला पाहायला भेटल्या या प्रवासामध्ये. आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. ताजी मच्छी होती जेवणामध्ये, समुद्रामधून काढलेली, आणि मटण, परत कोलंबी वगैरे होती. आणि फायनली आपण परत आलो आपल्या बंदरावर, नायगाव बंदरावर. आणि फायनली आपली बोट ही किनाऱ्यावर लागली. आता इथून आपल्याला परत छोट्या बोटने बंदरावर जायचं आहे. आणि नंतर आम्ही थोडं ते जेवणाचे वगैरे टोप होते ते थोडे साफ करून घेतले. आणि हा बघा आपला भाऊ परत छोटी बोट घेऊन आला आहे आपल्याला बंदरावर न्यायला. सो गाईज, आता आपण परत नायगाव बंदरला आलो आहोत. आपली बोट पार्टी आज सक्सेसफुल झाली आहे चांगल्या तऱ्हेने. आणि आता आपण ऑटो करून जाणार आहोत नायगाव स्टेशनला. पण त्या अगोदर आपण भागेश भाऊला थोडं भूक लागली आहे, तर काहीतरी कुठेतरी आपण काहीतरी खाऊ. आणि नंतर मग ऑटो करून नायगाव स्टेशनला जाऊ आणि तिकडून मग आपण आपल्या घरी जाऊ. So, आजचा दिवस इथेच संपतोय आणि हा ब्लॉग पण इथेच संपतोय. तर ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्ही पण कधी गेला असा बोट पार्टीला तर नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट वर्कसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत दिस इज एक्सप्लोर विथ भूषण सायनिंग ऑफ.